माहेरचं सुख काहीतरी वेगळंच असतं असं म्हणतात. तसंच सध्या माझंच काहीतरी चालू आहे. कारण मला कोणी घरातलं एक साधं कामही सांगत नाही, तर मी स्वतःच काही ना काही कामं काढून घेते. आता आई कोणत्यातरी कामाने खाली गेली होती. आता मला काय एकटीला बसू वाटत नव्हतं, त्यामुळे मी लगेच आईकडे गेली आणि तिच्यासोबत थोडीशी मदत केली आणि तिला चल म्हटलं घरी. त्याच्यानंतर पप्पांनी तोपर्यंत AC लावून रूम पूर्ण थंड करून ठेवला होता माझ्यासाठी. पण इतकी जास्त थंडी वाजत होती घरात की मी गोधडी घेऊन झोपले आणि खूप शांत झोप लागली खूप दिवसांनी. कारण गरमी काही झाली नाही. आणि हे रोजचं सकाळी उठलं की हे रोज मला बघावं लागते ह्यांची मस्ती. मग आता सकाळी लवकर काय उठणं झालं नाही. मस्त थंड वातावरण होतं घरामध्ये त्यामुळे. पण जेव्हा मी उठले की आईने लगेच गरम पाणी आणून दिलं. मी म्हटलं की आता मला जास्त तुम्ही असंच ठेवू नका, मला काहीतरी काम लावा. त्यामुळे आई म्हटली ठीक आहे, जाऊन दूध घेऊन ये. त्यामुळे मस्त जाऊन दूध घेऊन आले. बिल्डिंग बघून घेतल्या कुठे काय ते. त्याच्यानंतर घरी आले की मी थोडे ब्रश ते करेपर्यंत लगेच दूधही माझ्या हातामध्ये आईतं आणून दिलं. नंतर मस्त आराम केला आणि म्हटलं थोडंसं बसावं की आई ते सुद्धा बघवलं नाही. लगेच म्हटली नाश्ता करून घे. त्याच्यामुळे पप्पा तर आलेच होते. त्यामुळे आमच्या दोघांनाही मस्त गरमागरम चपाती आणि कोबीची भाजी नाश्त्याला बनवलेली होती. परत 1 वाजता जेवण. मला एवढं काय सतत सारखी जेवायची सवय नाही. पण आई म्हणते की आता सवय लाव, नंतर तुला अवघड नाही जाणार, तुला त्रास नाही होणार. त्यामुळे लावते हळूहळू सवय. बघा अजून